नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SYBA जिओग्राफी सेमिस्टर 2 म्हणजे SYBA मधील भूगोल या विषयाची सेमिस्टर 2 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। या व्हिडिओमध्ये कोणता प्रश्न किती मार्काला असणार आहे त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये IMP प्रश्न देखील जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या लाडक्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन कंटेंट, जेन्युइन कंटेंट, अभ्यासाशी रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतात। तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून टाका। तुमचे काही प्रॉब्लेम असतील, अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। मी तुमच्या प्रश्नांचे निरसन उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019चा CBSE पॅटर्न म्हणजे जिओग्राफी भूगोल सेमिस्टर 2 ची प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका असणार आहे 70 मार्काची, एकूण मार्क्स असणार आहे एकूण मार्क्स असणार 70 आणि आपल्याला वेळ आहे 2.5 तासाचा। यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचा आढावा घेणार आहोत। कोणता प्रश्न किती मार्काला येऊ शकतो, IMP प्रश्न असेच महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूयात, परंतु सुरू करण्याच्या आधी इंट्रो पहा आणि व्हिडिओला सुरू करूयात। तर चला इंट्रो पाहूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची कंटेंट म्हणजे IMP वगैरे घेणार आहोत। तर चला आपल्या स्क्रीनवरती समजून घेऊयात प्रश्न। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे। यामध्ये SYBA जिओग्राफी, आपल्या जिओग्राफीचं नाव आहे पॉप्युलेशन जिओग्राफी सेकंड। यामध्ये सेमिस्टर आहे आपला 4थं, 2019चा पॅटर्न आहे। तर आपण पाहूयात प्रश्न कशा प्रकारे असतील। तर पहा, प्रश्न जाणून घ्यायच्या आधी आपल्याला वेळ आहे 2.5 तासाचा आणि 2.5 तासासाठी आपले एकूण गुण असणारे 70। यामध्ये काही सूचना देखील दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे पालन करायला हवे। तर पहा कोणत्या सूचना आहेत। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात। आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढा। नकाशा स्टेनिल्स वापरण्यास परवानगी आहे। संदर्भासाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहावी। तर चला आपण आता प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 1 अभ्यासूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी 20 शब्दामध्ये उत्तरे लिहा। कोणतेही 8 लिहायचे आहेत। हा प्रश्न आहे 16 मार्कासाठी। यामध्ये प्रश्न कशा प्रकारे असतील ते पाहूयात। तर आहे, न्यूनतम लोकसंख्या असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। ब आहे, पर्याप्त लोकसंख्येची व्याख्या लिहा। क आहे, कार्ल मार्क्स समाजातील कोणते 2 वर्ग सांगितलेले आहेत। ड आहे, भारताच्या लोकसंख्या धोरणाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिहा। ही आहे, जगातील अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा, देशांची नावे लिहा। फ आहे, सामाजिक भांडवल ही संकल्पना कोणी मांडली। पहा पुढे। शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या भारतातील 2 आरोग्य सेवांची नावे लिहा। र आहे, मानवी विकास निर्देशांक कमी असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा। ल आहे, मानवी विकास निर्देशकांच्या बाबत निकृष्ट कामगिरी असलेल्या भारतातील कोणत्याही 2 राज्यांची नावे लिहा। व आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही 2 महानगरपालिकांची नावे लिहा। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 होता। प्रश्न क्रमांक 2 पहा। प्रश्न क्रमांक 2 मध्ये खालील प्रश्नांची प्रत्येकी 50 शब्दामध्ये टिप लिहायची आहे। कोणतेही 2 आणि 2 प्रश्न कोणतेही 3, हे 3 प्रश्न आहेत आपल्याला 18 मार्कासाठी। तर पहा, यातील अ आहे, पर्याप्त लोकसंख्या। ब आहे, चीनच्या लोकसंख्या धोरणाचे तोटे। क आहे, भारतातील आरोग्य निर्देशांक आणि ड आहे, नागरीकरण आणि प्रदूषणे।
तर प्रश्न क्रमांक 2 मधील IMP प्रश्न जाणून घेऊयात. पर्याप्त लोकसंख्या, चीनच्या लोकसंख्या धोरणाचे तोटे आणि नागरीकरण आणि प्रदूषण. हे 3 प्रश्न आपले IMP प्रश्न असणार आहेत. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट देखील काढा. या प्रश्नांचे उत्तर जर आपल्याला पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये एस असं टाईप करा. त्याचबरोबर एक लाईक देखील करा, जेणेकरून मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ वेळोवेळी देईल. आपल्या आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 30 लाईक आणि 30 कमेंट. जर झाले तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी 100 शब्दामध्ये उत्तर लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 2 आहेत 16 मार्कासाठी, म्हणजे 8 मार्कासाठी एक प्रश्न आहेत. 8 दुने 16, 16 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. तर याच्यामध्ये पहा कोणते कोणते प्रश्न आहेत. आहे न्यूनतम लोकसंख्येचे फायदे आणि तोटे लिहा. आहे विकसित देशातील लोकसंख्या वाढीची समस्याची सविस्तर माहिती लिहा. आहे मानवी विकास निर्देशांक संकल्पना स्पष्ट करून आजच्या काळातील महत्त्व विशद करायचे आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न आहेत 3 आणि 3 पैकी कोणते 2 लिहायचे आहेत. 2 आहे 16 मार्कासाठी, म्हणजेच एक प्रश्न आहे 8 मार्कासाठी. आता प्रश्न क्रमांक 3 मधील IMP प्रश्न जाणून घेऊयात. यातील आहे न्यूनतम लोकसंख्येचे फायदे आणि तोटे लिहा. आहे मानवी विकास निर्देशांक संकल्पना स्पष्ट करून आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट करा. हे 2 आपले आजचे IMP प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक 3 मधील. लिहून घ्या अथवा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. तर पहा, शेवटचा प्रश्न आहे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी 300 शब्दामध्ये उत्तर लिहा. कोणताही एक लिहायचा आहे आणि एक प्रश्न हा आपला 20 मार्कासाठी आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे एक लक्ष देण्याचं कारण आहे की शेवटचा जो प्रश्न आहे तो 4था प्रश्न सोडायचा नाही. काही ना काही करून हा आपल्याला प्रश्न कव्हर करायचा आहे, लिहायचा आहे. कारण इथे एक प्रश्न हा 20 मार्कासाठी आहे. फक्त 300 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये पहा कशा प्रकारे प्रश्न आहे. आहे अतिरिक्त लोकसंख्येचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा. आहे भारतातील नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सविस्तर वृत्तांत लिहा. आता प्रश्न क्रमांक 4 हा आपण पाहिलेला आहे, परंतु IMP प्रश्न जाणून घेऊयात. तर पहा, अतिरिक्त लोकसंख्येचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा. यामधील लोकसंख्येचे फायदे आणि तोटे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा एक IMP प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर भारतातील नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सविस्तर वृत्तांत लिहा. हा देखील IMP प्रश्न आहे. म्हणून हे 2 आपले IMP प्रश्न असणार आहेत. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 हा सोडू नका. काही प्रॉब्लेम वाटलास तर आपल्याला कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये तुमचं उत्तराचं आन्सर देण्यात येईल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्त आपल्या मित्रांना देखील माहिती होऊ द्या की या चॅनलवरती अभ्यासाशी रिलेटेड देखील व्हिडिओ येत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक तर बनतोच. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.